करत आहे विनायक साळुंके. ओकेच. चक्रव्यूह तोडण्यासाठी आलेले आहेत. कोण आहेत? विठ्ठल साबळे आणि युवराज साबळे. आता हे बघूया कशा प्रकारे चक्रव्यूह तोडत आहेत. म्हणून बघतोय इकडं कोण आहे कॉमेंटेटर. चला पुढचा बॉल. सुंदर असा ऑफ साईडला फटकारलेला चेंडू. पहिल्या बॉलवर 1 रन काढून स्ट्राईक दिलेली आहे. ती पिच आहे ना सिमेंटचा आधी होती ती जरा खराब झाली. बॉल कळतच नव्हता असं खाली उचलते. अतिशय उत्कृष्ट चेंडू फेकलेला. थोड्यासाठी मिस झाला स्टंप. बॅट्समन नाही ते फोकस दाखवला पाहिजे. नको काय फोकस तर 2 वाईड टाकलेले आहेत. या ओव्हरमध्ये 2 बॉल फक्त झालेले आहेत आणि 2 वाईड्स गेलेले आहेत. तरी तिसराही अतिशय उत्कृष्ट असा चेंडू फेकलेला आहे. 2 बॉल नाही 2 चेंडू. हा 2 चेंडू. 3 चेंडू झालेले आहेत. फक्त 3 रन झालेले आहेत. आणि उत्कृष्ट असा उचललेला चेंडू. शुभम देशमुखने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चार बॉल पर 4 गेंद पर 4 रन आ गए हैं. मधनच मराठी अरे हो केलं की तुझ्या गाडीत सांगितलं की त्याला आता नाणे. अरे सांगितलं की आता तो कपडे घालून यायला लागला तिथं म्हणलं. तर आपल्या समोर उपस्थित आहेत कोण येणार आहे का? पी साबळे कॉमेंटेटर. कॉमेंटेटर तुम्ही कॉमेंट्री करा. पाहुण्यांच्याकडे बघू नका. वाईट गेला कोण येणार नाही ना. नाही तू बाहेर निघ चल. तुला बॉलिंग न झाली तरी वाईड दिलेला नाही या ठिकाणी. 1 ओव्हरीत 10 रन. एका षटकामध्ये 10 रन झालेले आहेत. 10 धावा झालेले आहेत. 10 धावा झालेले आहेत. 3 बॉलवर 3 पळले ते फक्त. पहिल्या बॉल नो बॉल झालेला आहे. हिरो बॉलर विनायक पवार फॉरेनर आहे. तो बाहेरनं मागवलाय प्लेयर. उत्कृष्ट असा दिगंबरने क्षेत्ररक्षण केलेले आहे. आपल्या पी साबळे यांचं आमचे को कॉमेंटेटर यांचे आगमन झालेलं आहे. आणि ते शॉट उत्कृष्ट असे टेलवलेला आहे. तरी 4 रन गेलेले आहेत. विठ्ठल साबळे यांची अतिशय उत्कृष्ट पराकाष्ठा करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण नाही अडवू शकलेला आहे. अशा प्रकारे 4 धावा गेलेले आहेत. तरी आज अटीतटीचा सामना चालू आहे. अरे फेकते ती काय पद्धतच नाही काय इथं गोरागत फेकायचं एवढं एवढा स्लो बॉल टाकल तेवढं ते हाना येत नाही. ते खेळून दे ती पद्धतच नाही. छोटा जेलर कालवा करत आहे. डायरेक्ट खाली बाउन्स होते बॉल. कालवा करत चाललेला आहे. तुकाराम मारते छकडे खोकला झालाय वाटतं. संपली मॅच जिंकली. काय आईस्क्रीम देता का खायला? काय इथं 5 रुपयाचा आईस्क्रीम द्यायचं तिकडे 500 घालवायचे.
लाड नाही ती करताय. विठ्ठल साबळे यांचे 2 षटकार आणि 1 फोर आलेला आहे. अतिशय उत्कृष्टरीते बॅटिंग करत आहेत. 2 चौकार आणि 1 षटकार. कर्नल गांगुन आलेले आहेत. अजून 1 चौकार गेलेला आहे. तरी त्यांना आज थांबवणं कुठल्याही बॉलरचं काम नाही असं दिसत आहे. उजव्या बाजूला मारलेला सुंदर असा चौकार. चेंडू Offside सीमारेषेबाहेर उजव्या बाजूला. चौकार. हं? डाव्या बाजूला असाच उत्कृष्ट असा विरकवलेला चेंडू सीमारेषेबाहेर चौकार. अशा प्रकारे करण उमेदचं आगमन झालेले आहे. तुम्हाला दाखवतो करण उंबे. कर्णुंबे अजून एक मारलेला आहे शॉट आणि आता बामणदारेतले सूर्यकुमार ज्यांना म्हणलं जातं, ज्यांच्या अजून एक चौकार. बॅटतून लट्ट्याला बॉलिंग द्या मागे थांबलाय पळायचा अंपायर नारायणच काल खेळीवर का जोरात त्याने आणली. विठ्ठल साबळे यांच्या आज जो चेंडू निघत आहे तो सीमारेषेबाहेरच जात आहे. त्यांना आज थांबवणं इम्पॉसिबल दिसत आहे. आणि बॉलिंग पण लय भारी का मारली त्यांनी. कॉन्फिडन्स असतो ती. मुरलेला आहे ती येणार कधीतरी खेळायला. आम्ही कधीतरी आता खेळतो नाही तर आम्ही पण याड काढला असतं की. कर मामा सोडला जाऊ निवास काय होतं निवास. छोटा तो कराम इकडे तिकडे पळत आहे. बॉलर एकच वेळ करण अरे घे जाणार होतं तू आला काल जाऊन आलो त्याच्या काय अतिशय उत्कृष्टरीते 1 रन काढून आपल्या मेन बॅटरला स्ट्राईकवर आणलेली आहे. पण वर चेंज झालेली आहे का नाही. येतात का येतात नाश्ता करून येणार आहेत. 1 बॉल 2 रन. आज बघूया नेक्स्ट चेंडूवर काय करत आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी बॅटिंग चाललेली आहे. माफ करा फलंदाजी. माफ करा फलंदाजी. ठेवलाय माग नुसतं पोर द्यायला पाहिजे. मजा आली. मग एवढी फास्ट कोणी टाकलीच नसती. तसं खरा नियम करायला पाहिजे होता. त्यावेळेला सांगितलं हो तर नाहीतर ती आपलं कसं पण नापाटते ती. आज तुम्हाला सांगितले आहे ना, हा बॅट्समन ना थांबवणं इम्पॉसिबल आहे. बॅट्समन एक खूप अतिशय सुंदर अशा फॉर्म मध्ये आहे. सगळ्यात जास्त पॉईंट दिलेला हा प्लेयर आहे. 200 पॉईंट. गाडी साईडला हो शॉट. अजून एक चौकार. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. तर 4 4 आणि 4 6 मारत संघाची धाव संख्या किती झालेली नाही. पण ती स्पीड मध्ये येतो ना बॅटला घावतच बघून असं करत तर बोल दिसत जाते मागे. टच करायचा नसतो. लय फास्ट टाकते बघस तर मागे बॉल. त्याला फक्त डायरेक्शन द्यायचे बॉलला. ते कोणाला जमाना झाले. सोडणार कॅच त्याला नाही दिसत आधीवर. पोरगोले काट काय मोठं झाला बॅट लावणार. आत्ताच याड लावतो बाबा ते. तो अजून त्याच्या सानिध्यात नाही. हा काल हे जे 1 ओव्हर खेळलो की मी चांगलं टाकते. 1 4 मारून दिला ना. मारला गेला मारला ना. 1 6 1 4 मारला बहुतेक. पण तरी पण त्याच्या वयाच्या मानानं बघ की अड्या कसं टाकते. 1 वाढ नाही एकदम.
आणि स्पीड मध्ये येतो अरे चड्डी कशाला काढतोय? कॅमेरा काहीतरी वेगळं दिसायचं. आज बॉलिंग टीम अतिशय म्हणजे गच्चाळ आहे. अजिबात नीट बॉल टाक. नो बॉल पासून सुरुवात आणि वाईड बॉल पासून सुरुवात करतायत ओव्हरीची. बॉल बॅटवर आले की डायरेक्ट 2 सलग वाईड टाकलेले आहेत. रन अतिशय कमी आहेत. राणा वाढते तेव्हा वाईट ना वाढते. मग काय जिंकतेच मॅच. आणि अर्ध्यापासून मामा टप्प्या अलीकडे पडला ना नो बॉल त्याची एक रन वेगळी. अरे ते आहे म्हणून ते व्यवस्थित तर तुला खेळायला येते नाही तर ते बॉल मागं राहिला का नाही संपलाच विषय. विषय संपतो त्याचा गोलच. म्हणून ती लाईन केलेली आहे. तो बॉल अजून आला नाही, इतक्या लांब गेलेला आहे. स्पीडचं लिमिटचं जर काय केलं असतं ना मग मजा आली असती. राणा भरपूर झाला. त्याचा बॉल किती स्पीड असेल विचार, बॉल तिकडं पोहोचला फोर गेला ते. आणि चढावर असेल ते. चढावर नाही, मागच्या रन जर दिल्या ना तर ह्यो असं टाकणार नाही कोण, मग नीटच टाकणार बॉल असं. तेच पाहिजे. तुमच्या ओ मनात तसं करा नियम. संपला. चला मॅच संपलेली आहे. युवराज साबळे यांचा अतिशय उत्कृष्ट फटकार, चेंडू सिनेमा रेषेबाहेर षटकार. तरी दणदणीत अशी बॅटिंग केलेली आहे. तर मॅच यांची जीत